थकले आहात का? एक्साइटेड? Yes. एनर्जी आहे तुमच्यामध्ये? Yes. Hallelujah. Hallelujah. आला रे प्रभू आला रे, मंदिरी या तेजाने Amen. Amen. प्रभू आला रे. Amen. Yes. प्रभूचं मंदिर कोण आहे? Hallelujah. प्रभूचं मंदिर कोण आहे? आपण आहोत. आणि आपल्यामध्ये त्याचं तेज आलेलं आहे, त्याचा प्रकाश आलेला आहे. आणि प्रकाश म्हणजेच एनर्जी. Yes. प्रकाश म्हणजेच काय? ती ऊर्जा, ती ताकद, ते तेज आपल्यामध्ये आलेलं आहे. आपण मोठ्याने मोठ्या आवाजात आपण हे गीत म्हणूया, आला रे प्रभू आला रे, मंदिरी या तेजाने प्रभू आला रे. नाचूया, डोलूया, जय जयकार करूया, कारण की तो परमेश्वर पात्र आहे. प्रियांनो, तो स्तुतीस पात्र आहे. येस, त्याची स्तुती करूया, त्याला धन्यवाद देऊया. आपला जोश कमी होऊ देऊ नका प्रियांनो, आपला उत्साह कमी होऊ देऊ नका प्रियांनो. त्याला धन्यवाद द्या. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. शरीर जे मंदिर त्यामध्ये तू आलेला आहेस. तुझा जय जयकार करतो प्रभू. तू आम्हाला सगळ्यांना सोडवलेलं, सगळ्यांना प्रभू परमेश्वर त्यांच्या पापातून, त्यांच्या त्रासातून, त्यांच्या प्रत्येक शापातून तू आम्हाला सोडवलेला आहेस प्रभू. तुझं वैभव, तुझं ब्लेसिंग्स याच्यामध्ये तू आम्हाला चालवत आहेस. थँक्यू लॉर्ड. तुझं वैभव प्रभूजी, तू जी गोष्ट देतोस त्याच्याबरोबर दुःख देत नाहीस प्रभू परमेश्वर.
दाबून शीख भरून ओसंडून असे तू आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये ओतलेले आहेत प्रभू परमेश्वर. जीवन, सर्व काळचं जीवन ह्या जगात कुणाकडे नाही, केवळ तुझ्याकडे आहे. आणि तो तू दिलंस. आम्ही पात्र नसताना आम्ही पाप करत आहोत हे तू पाहिलं नाही, तर तू आम्हाला हे दिलंस प्रभू. मनापासून तुझे आभार आभार आणि आभार मानतो परमेश्वरा. तुला स्तवतो, सदा सर्वदा निरंतर तुझी स्तुती करतो प्रभू. परमेश्वर तू पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर आहेस. वी गिव्ह यू ग्लोरी लॉर्ड. तुझा आराधना करतो प्रभू. थँक्यू डॅडी. तुला धन्यवाद प्रभू परमेश्वरा. थँक्यू फादर. तुझी महत्कृत्य किती आहेत, जितकी आम्ही बोलू तितकी कमी आहे. या जगातील सर्व पुस्तकं कमी पडतील प्रभू, तरी तू केलेले उपकार मनुष्य फेडू शकणार नाही. प्रभू तुझे आभार. थँक्यू फॉर युअर प्रेझेन्स. तुझे आभार सदा सर्वदा निरंतर मानतो प्रभू. तुला स्तवतो प्रभू परमेश्वरा. परमेशाला स्तवा निरंतर. परमेशाला स्तवा. परमेशाला स्तवा
सिंहासन आमच्यासाठी उपलब्ध आहे. येस. जो आमचा प्रमुख याजक आहे, आमच्या दुर्बलतेविषयी त्याला जाणीव आहे, कारण तो सुद्धा आमच्यासारखा पारखलेला होता असं वचन सांगतं. परंतु तो निष्पाप राहिला, आणि जो निष्पाप आहे, जो निर्दोष आहे, जो देवाचा कोकरा, जो तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर वधला गेला, ज्याला पाहून बाप्तिस्मा करणारे योहान म्हणतो की पहा जगाचा कोकरा, देवाचा कोकरा, जो जगाचे पाप हरण करतो. थँक्यू लो. तुझ्या कृपेच्या सिंहासनाच्यावर आम्ही येतो बाबा आजच्या सकाळी, जिथे आम्हाला तुझी दया लाभते, तुझी कृपा लाभते. कृपेच्या सिंहासनाशी येतो प्रभू, मी तुझला नमन करितो. प्रभू, मी तुझला नमन करितो. पुन्हा एकदा कृपेच्या सिंहासन, कृपेच्या सिंहासनाशी येतो प्रभू, मी तुझला नमन करितो. प्रभू, मी तुझला नमन करितो. अतिश्रेष्ठ आशा तव रक्ताने आम्हास सोडविले. परमपित्याशी जोडून राहते नवजीवन दिले. अतिश्रेष्ठ आशा तव रक्ताने आम्हास सोडविले. परमपित्याशी जोडून राहते
सिंहासनाशी येतो प्रभू मी तुझला नमन करितो प्रभू मी तुझला नमन करितो कृपेच्या सिंहासनाशी येतो प्रभू मी तुझला नमन करितो प्रभू मी तुझला नमन करितो We worship you. We worship you, Lord. तव रक्ताने आभास सोडविले परमपित्याशी जोडून जाते नवजीवन श्रेष्ठ आशा तव रक्ताने आभास सोडविले परमपित्याशी जोडून जाते तू आमची अतिश्रेष्ठ आशा आहेस तू आमची अतिश्रेष्ठ आशा आहेस धन्यवाद 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 Praise you, Lord. Praise you, Father. We praise you, Father. Hallelujah. Praise you, Father. We honor your presence, Lord. Thank you that you are in the midst of us. मध्ये आहेस प्रभू. हालेलुया. आम्ही तुझ्या उपस्थितीला आदर देतो बाबा. आम्ही तुझ्या उपस्थितीचं स्वागत करतो प्रभू. Thank you, Lord. तू आमच्यामध्ये आहेस प्रभू. वेलकम. ज्याला तू निर्माण केलं ती तुझी मंडळी तुझं बॉडी तुझं शरीर प्रभू तुझ्या शरीरामध्ये तू आलेला आहेस तुझ्या आत्म्याच्या रूपामध्ये तू आलास थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड वी ऑनर युअर प्रेझेन्स आमच्या स्तुतीचे शब्द ऐकून प्रभू जसं तुझं वचन म्हणतं की तो स्तवनामध्ये वसणारा परमेश्वर आहे आणि प्रियानो हे खरे माना की त्याने आमची स्तुती ऐकून तो आमच्यामध्ये उपस्थित थँक्यू लॉर्ड थँक्यू लॉर्ड धन्यवाद धन्यवाद थँक्यू लॉर्ड हालेलुया सर्व मान सर्व महिमा मी तुला देतो प्रभू आजच्या सकाळी प्रभू तू म्हणतोस की जो कोणी तहानेला असेल त्याने मजकडे यावे आणि प्यावे येस. प्रभू आम्ही आमची तहान आणि आमची भूक तू जाणतोस Yes, Lord. प्रभू आज आमची तहान आणि भूक आम्ही त्या जीवनाच्या झऱ्याशी येतो बाबा येस लॉर्ड. त्या शंभरोनी स्त्रीला म्हणतो की जो कोणी हे पाणी पिये Oh, yes. त्याला पुन्हा तहान लागेल परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिये Oh, yes. त्याला पुन्हा तहान लागणार नाही त्याला पुन्हा लाईफमध्ये स्ट्रगल करावं लागणार नाही त्याला पुन्हा आपली नाव रात्रभर त्या पाण्यामध्ये हाकारी लागणार नाही
दया कर, कृपा कर. या वेळेसाठी धन्यवाद करतो. स्तवनामध्ये तू आम्हाला चालवून सांग तुझी उपकार करतो. येशूच्या नावात प्रार्थना कर. Amen. Thank you, thank you, thank you, God. Thank you. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. एकदा जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. वचनाकडे जाण्याच्या अगोदर जे आम्ही हे घेऊन आलेलो आहोत, आपल्या प्रत्येकाकडे आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांकडे आहे घोषणापत्र? कोणाकोणाकडे आहे? हात वर करा. प्रेज द लॉर्ड. लाजू नका. छोटासा नको, मोठा. येस माझ्याकडे घोषणापत्र आहे. येस माझ्याकडे बायबल आहे. येस माझ्याकडे देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आज आम्ही घोषणा करणार आहोत, जसे आम्ही दर रविवारी करतो. आणि घोषणा म्हणजे आम्ही डिक्लेअर करतो, डिक्री करतो. कारण राजा हा एकदा जे घोषणा करतो ते स्थापित होतं. प्रेज द लॉर्ड. वन्स यू आर डिक्लेअर्ड दॅट इज इस्टॅब्लिश. प्रेज द लॉर्ड. या आपण जी घोषणा, जे हे मला वचन सांगतं, आम्ही आज सुरुवात करणार आहोत. हे माझे बायबल आहे. माझा विश्वास आहे की त्यात देवाचे वचन आहे. मी तोच आहे जे ते सांगते की मी आहे. माझ्याकडे तेच आहे जे ते सांगते की माझ्याकडे आहे. आणि मी तेच करेन जे ते सांगते की मी ते करेन. आज मला देवाचे वचन शिकवले जाईल. माझं मन सतर्क आहे. माझं हृदय ग्रहणशील आहे. देवाचे अविनाशी वचन स्वीकारण्यास तयार आहे. आणि माझे जीवन पुन्हा कधीही पूर्वीसारखे राहणार नाही. आमेन. हालेलुया. एकदा जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. यानं ही डिक्लेरेशन साधीसुधी नाही आहे. तुम्ही ह्याच्याद्वारे डिक्लेअर करता की जे वचन सांगतं ते मी आहे. हालेलुया. आणि माझे जीवन पुन्हा कधी, माय लाईफ विल नेव्हर बी द सेम ॲज इट वॉज अर्लियर. पुन्हा कधी पूर्वीसारखं राहणार नाही आहे. सो वेळ न घालवता आज आपल्यामध्ये पास्टर पवार आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला प्रभूच्या वचनातून चालवा. आपण जोरदार टाळ्यावर त्यांचा मनापासून स्वागत करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी आता नित्यक्रमाप्रमाणे तुम्हाला विचारतो, तुम्ही आनंदी आहात? प्रेज लॉर्ड. सर्व स्थितीत आम्हाला, सर्व स्थितीबद्दल, सर्व स्थितीबद्दल वेगळं आणि स्थितीमध्ये वेगळं. समजतंय? आता लाईट नाही तरी आम्ही आनंदीच राहायचं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. या आपण वचनात जाण्याअगोदर एक कोरस गाणार आणि मग वचनात चालू. उभं राहूया आपण. करा आनंद 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 ख्रिस्त नामात होऊया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपल्या शेजाऱ्याला सांगा, मी आज प्रभूमध्ये आनंदी आहे. बोला, डिक्लेअर करा. जसं तुम्ही आज, हालेलुया, जसं आता तुम्ही हे डिक्लेअर केलं तर डिक्लेअर करा. तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसू द्या. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. करा आनंद आनंद आनंद. करा आनंद आनंद
हालेलुया. बोला येशू मसीह की जे झोपलेत ते म्हणतील येशू मसीह की जय. ओके, खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. देवाची स्तुती असो. Praise the Lord. तुम्ही खूप चांगले लोक आहात. हॅलो, तुम्ही खूप चांगले लोक आहात. तुम्ही खूप चांगले लोक आहात. हॅलो, तुम्ही खूप चांगले लोक आहात. काय शंका आहे का? आम्ही का म्हणत नाही? प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. माझा आवाज येतोय सर्वांना? ओके. या देवाच्या वचनातून आज काही गोष्टी आम्ही शिकणार आहोत. तुमचे मोबाईल चालू असतील तर कृपया बंद ठेवा, नाही तर सायलेंट मोडवर ठेवा. ओके. देवाच्या उपस्थितीमध्ये आपलं पूर्ण चित्त देवाच्या वचनाकडे लावायचं. ओके. तुम्ही देवाचे लेकर आहात, चांगले आहात. आमेन म्हणाल का? प्रेज लॉर्ड. या तुम्ही प्रभूमध्ये आहात हे चांगलं आहे. तुम्ही प्रभूमध्ये आहात हे चांगलं आहे. प्रभूमध्ये असणं चांगलं आहे, पण प्रभूमध्ये टिकून राहणं त्याहून चांगलं आहे. समजते तुम्हाला? प्रभूमध्ये असणं चांगलं आहे, पण प्रभू टिकून राहणं हे अधिक चांगलं आहे. समजते तुम्हाला? आणि या शेवटच्या दिवसामध्ये प्रभू टिकून राहणं खूप गरजेचं आहे. कारण परिस्थिती अशी आहे की आम्ही ज्या जगात राहतो त्या जगामध्ये एवढं प्रेशर आहे, दुष्टाई आहे, अनिती वाढलेली आहे. पण आज तुम्हाला मला एक गोष्ट शिकायची आहे की ह्या सर्व गोष्टी वचनाची पूर्तता होत असताना मला प्रभूमध्ये टिकून राहणं नितांत गरजेचं आहे. आमेन. आज ज्या विषयावरती मी बोलणार आहे प्रियानो, हा विषय आमच्या आत्मिक जीवनाशी खूप निगडीत आहे. आज ज्या वचन प्रभू तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे, आज एक आम्हाला त्या वचनातून एक इशारा देत आहे. इशारा समजतो? इशारा, इशारा म्हणजे है ना, चेतावणी है ना. ओके. या आम्ही काढूया कोरिन्थीकराचे पहिले पत्र याचा अध्याय 10. कोरिन्थीकराचे पहिले पत्र याचा अध्याय 10. बायबल आणले प्रत्येकाने? ओके. कुणीतरी मराठीमध्ये वाचू शकणार? ओके. कोरिन्थीकराचे पहिले पत्र 10वा अध्याय आणि 1 ते 13 वचनातून आम्ही काही 4 ते 5 भाग त्याच्यामधून काही शिकणार आहोत. कोरिन्थीकराचे पहिले पत्र याचा अध्याय 10 आणि वचन 1 ते 13. हा, लक्ष द्या. हा,
13 पर्यंत. आता 11 वाच. आमेन. आमेन. काय समजलं तुम्हाला याच्यात? आजचं वचन जे आहे ते 12 वचन परत वाचा. 12 वचन. आज इशारा आहे. काय? ज्याला वाटतं आपण उभे आहोत त्याने पडले जाऊ नये म्हणून सांभाळा. आणि कशामुळे पडू शकतो? आज तुम्हाला या गोष्टी आम्ही शिकवणार आहोत. काय करायचं नाही आणि काय करायचंय त्यासाठी. काय समजतंय? आता इथे या गोष्टी लिहिल्या आहेत, त्यांनी त्या केल्या, आपण त्या करायच्या नाही. मग करायचंय काय? ह्या गोष्टी आज आम्ही प्रामुख्याने शिकणार. तर पहिला 1 ते 4 वचनामध्ये हा इस्रायल लोकांच्या इतिहासाविषयी आहे, प्रवास त्यांच्या. पहिलं टायटल काय लिहिलेलं आहे त्याच्यावरती बघा बरं. इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा. आता लक्षात घ्या की इस्रायल लोकांचा जो प्रवास आहे तो कुठून कुठे आहे? मिस्र देशातून वचनदत्त भूमीकडे. म्हणा, मिस्र देशातून वचनदत्त भूमीकडे. आता मिस्र काय दर्शवतं? गुलामगिरी. मिस्र काय? गुलामगिरी. आणि कनान काय आहे? प्रॉमिस लँड. प्रॉमिस लँडला आपण काय म्हणतो? वचनदत्त भूमी. आता तुम्ही आणि मी सुद्धा एक आपण प्रवासी आहोत. आपल्या शेजाराला सांगा आपण प्रवास. हॅलो, रिटर्न तिकीट आहे ना. काल मी माझ्या बहिणीला म्हटलं नाही का, आजचा दिवस आपला समजायचा. बघा किती आनंद हो की नाही. टेन्शन उद्याच आहे, होय की नाही? बरोबर. ओके, आता आमचा जो प्रवास आहे तो आम्ही पापाच्या गुलामीत होतो. प्रभू आम्हाला भेटला, त्या गुलामगिरीतून काढलं आणि आम्हाला अभिवचन दिलेलं. काय वचन दिले? अभिवचन सार्वकालिक जीवनाचं. काय कशाचं? आमचा प्रवास कुठं कसा चाललाय? आम्हाला पापाच्या गुलामगिरीतून काढलाय, तर सार्वकालिक जीवनाकडे आमची वाटचाल चाललेली आहे. समजताय? हॅलो, माझं मराठी समजतंय? यांच्या इतिहासावरून आम्हाला इशारा दिले. मग 1 ते 4 वचनामध्ये काही गोष्टी मी पाहतो. आता 5व्या वचनात काय लिहिलेलं बघा बरं. 5वं वचन वाचा. काय म्हटलेलं लक्षात घ्या. हॅलो, सगळ्यांच्या विषयी देव संतुष्ट नव्हता असं लिहिलंय का? बहुतेकांच्या विषयी देव संतुष्ट नव्हता आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याचा नाश झालेला आहे. आज तुम्हाला आणि मला इशारा देव देतो या वचनातून की तुम्हाला आणि मला आत्मपरीक्षण करायचंय की काय देव माझ्याविषयी संतुष्ट आहे का? हॅलो, मला आत्मपरीक्षण करायचंय. माझ्या जीवनामधून मी देवाला संतोष देत आहोत का?
देत आहे का? कुणी कोणाला प्रश्न करायचा आहे? दावीद राजा म्हणतोय माझ्या जीवा. कुणाला म्हणतो दावीद राजा? है ना? माझ्या जीवा परमेश्वराचा तो स्वतः. तसं आज आम्हाला आत्मपरीक्षण करायचं. काय मी देवाला संतुष्ट करणारी व्यक्ती आहे? हॅलो, एक तर तुम्ही लोकांना संतुष्ट करू शकता किंवा देवाला, पण जर तुम्ही देवाला संतुष्ट केलं तर लोकही संतुष्ट होतात. हालेलुया. समजतंय? पुष्कळदा आम्ही देवाला संतुष्ट करण्याऐवजी माणसाला संतुष्ट करतो आणि देवाला दुःखी करतो. सहजरित्या घेतो, कॅज्युअली घेतो देवाच्या बाबतीत. पण आज मला गांभीर्याने काही गोष्टी शिकायच्या. ओके, आता देव कशामुळे संतुष्ट नव्हता? तर 5 गोष्टी सांगितल्या तिथे. देव बहुतेकांच्या विषयी का संतुष्ट नव्हता? 5 गोष्टी तिथे. 5. पहिलं काय म्हटलेलं बघा, आता पुढचा टप्पा 6वं वचन. या गोष्टी आपल्याला उदाहरणं दाखवल्यात पुढे. हा, 1 मिनिट लक्षात घ्या. त्यांनी पहिला काय धरला? लोभ धरला. तसा काय म्हटलेलं आहे? तसा आपण लोभ धरू नये. आता लोभाविषयी आपण शिकूया. पहिला या 5 गोष्टी क्रमवारी आपण घेऊया. पहिला लोभ धरला. दुसरं ओके पुढे पहिला लोभ धरू नका. दुसरं मूर्तीपूजा. आता मूर्तीपूजा काय आहे हे आपण शिकूया. करतो का ते पण बघूया. आत्मपरीक्षण करायचं. मी बी तुमच्यावर ते सांग. ओके. तिसरं हा, कित्येकाने जार कर्म केले. लक्षात घ्या, जार कर्म काय माहिती का तुम्हाला? लक्षात घ्या. आता आम्हीच तुम्हाला शिकवणार. जार कर्म म्हणजे विवाहाच्या अगोदर जे शारीरिक संबंध येतात त्याला जार कर्म म्हणतात. आणि विवाहानंतर जे शारीरिक संबंध म्हणजे पत्नी आपल्या पतीवर प्रामाणिक नाही राहत, या पती आपल्या पत्नीवर प्रामाणिक राहत नाही, बाह्य शारीरिक संबंध, त्याला व्यभिचार म्हणतात. आता व्यभिचार हा त्यावेळेचा प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताने तर म्हटलं की एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहिलंच तरी मनात व्यभिचार केला जाईल. व्यभिचाराने जार कर्म जवळजवळ समान आहे. पुढे पहिलं काय बोला? पहिलं नाही पहिलं लोभ. दुसरं मूर्तीपूजा. हा. तिसरं जार कर्म. चौथं परीक्षा. प्रभूची परीक्षा पाहू नये. 5वं कुरकुर केली. या 5 गोष्टीमुळे देव संतुष्ट नव्हता. हॅलो, या 5 गोष्टीमुळे देव त्यांच्यावरती संतुष्ट नव्हता. या 5 गोष्टी. आता या 5 व्यतिरिक्तही काय 5 कशा आहेत त्याही आम्ही बघणार. पहिलं काय सांगितलंय बरं? लोभ. आता लोभ या शब्दाचा अर्थ काय होतो? लोभ धरू नका म्हणतात, शिकवतात धरू नका. लोभ म्हणजे काय? लोभ या शब्दाचा अर्थ काय कळायला पाहिजे का नको? आहे की नाही? आम्ही शिकवायचं फक्त जायचं नाही, ते शिकलं तुम्हाला पूर्ण समजलं पाहिजे. लोभ धरणं म्हणजे काय करणं, या शब्दाचा अर्थ काय? पाणी बाटली गेली, बाटली बोला बोला. नाही नाही, माझं पाणी मी करतो, काय नाही, मी पाणी ठेवतो. बोला, समजता तुम्ही? बर, पुढे. हां,
हा, म्हणजे थोडक्यात असमाधानी नाही का, असताना सुद्धा हाव हाव हाव. हा, पुढे पुढे लोभ लोभ. पवित्र शास्त्रात 10 आज्ञामध्ये लोभाविषयी एक गोष्ट सांगितली प्रभूने. काढा कोणीतरी निर्गम 20:17 वाचा. निर्गम याचा अध्याय 20 वचन 17. हा. काय म्हटलं? आपल्या घरात शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नका. हा, पुढे पूर्ण वाचा. हा, पुढे हा, समजतंय तुम्हाला? म्हणजे दुसरीच्या वस्तू जी त्याची आहेत त्या वस्तू माझ्या आहेत, त्याच्यामध्ये मला समाधानी राहायचं. हॅलो, त्या वस्तू आता बघा पुढे कसा कसा कुणी कुणी लोभ धरला ते आपण थोडक्यात बघूया. समजतं तुम्हाला? लोभ लोभ या शब्दाचा अर्थ कळाला का तुम्हाला? पहिलं बोला, काय लोभ म्हणजे काय? नाही, लोभ म्हणजे काय? आता लोभ म्हणजे काय? आता हे प्रसंग येणारच आपल्या जीवनामध्ये. हा, आता फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगतो. तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात, तुम्हाला पगार आहे. पण एखाद्याचं काम करायला जो लाच घेतो त्यालाही काय म्हणतात बरं? समजतंय तुम्हाला? समजतंय? हॅलो, समजतंय? त्यालाही काय बोललं जातं? लोभ. आता जे या फील्डमध्ये काम करतात किंवा आपल्या रोजच्या नित्य गोष्टीमध्ये आम्ही प्रामाणिकपणे जीवन व्यतीत केलं पाहिजे. ख्रिस्त आमच्यातून प्रॅक्टिकली दिसला पाहिजे. हॅलो, समजतंय? प्रभू येशूने म्हटलं तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुमचा प्रकाश असा प्रकाश द्या की तुमची सत्कर्म पाहून जगातल्या लोकांनी देवाचा गौरव करावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय बोलता याच्यापेक्षा तुम्ही काय करता हे महत्वाचं. समजतंय? ओके. हा, आता काय म्हटलेलं? लोभ. आता लोभ या शब्दाचा अर्थ समजला तुम्हाला? ओके. आता पहिला जो लोभ, यहोशुवाचा 7वा अध्याय वचन 21 वाचा कोणीतरी. यहोशुवा याचा अध्याय 7 आणि वचन 21. सात 21 वाचा. हा, लक्षात घ्या. इकडे या, हळूहळू. एक मिनिट, हळूहळू. ब्रदर, एक वचन हळूहळू वाचा. बघा काय म्हणतात. हा, लुटीमध्ये त्याच्यात एक गोष्ट तुम्हाला सांगतो. यहोशुवाने इस्रायल लोकांना सांगितलं होतं, ज्यावेळेला आम्ही यरीहोमध्ये प्रवेश करू सावध राहा. सावधानता दिली होती, इशारा दिला होता. समर्पित वस्तू विषयी सावध राहा. ती वस्तू आपल्याकडं ठेवलंय तर इस्रायलावरती कोप येईल देवाचा. समजतंय तुम्हाला? मग या गोष्टी लोकांना सांगितल्यानंतर सुद्धा काय झालं की आखानानं पाप केलं. आखानानं समर्पित वस्तू आपल्याकडे ठेवलेल्या आहेत
आणि काय झालं तुम्हाला सांगतो की परमेश्वरानं आयशर एकदम छोटं होतं, त्या छोट्या शहरावरती इस्रायलांनी चढाई केल्यानंतर इस्रायलाला पराभवाला सामोरे जावं लागलेलं आहे. आणि त्यामध्ये 36 लोक मारले गेले. किती? बोला. 36. 36. इस्रायल वंश जे आहे, इस्रायल वंश किती ह्याचा वंश आहे माहिती तुम्हाला? संख्या किती वंशाचा इस्रायल राष्ट्र आहे? किती? बोला. आता पुढच्या वेळेला रिअल 12 वंशाची नावं पाहिजेत. तो ना ते प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या पाप केलं? कोणी खानाने पाप केलं? सर्व इस्रायलाती देवाला खूप एक पाप आमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आमची नासाडी करू शकतो. हॅलो, समजताय? उदाहरणं दाखल आहेत. जुना करार नवीन कराराची सावली आहे. जुना करार समजला तर नवीन करारातल्या काही गोष्टी समजतील. ओके, आता वाचा वचन काय म्हणतो. काय लक्ष द्या, लक्षात घ्या. लुटीमध्ये एक चांगला शिनारी जगा. 200 शेकेल रुपये. पुढे वीट. पुढे काय झालं? काय बघा, लोक कुठून येत असं तुम्हाला सांगतंय. आज मला शिकवायचंय. लोक जो आहे तिथं काम करत आहे. तो काय म्हणतो? पाहिला. मला लोक कुठून मी तो लोक त्या वस्तू कुठे पाहिजे? देवाच्या भांडारात. त्यावेळच्या देवाच्या भांडारात जायला पाहिजे. त्या वस्तू गेल्यात कुठं? तो काय म्हणतो बघा पुढे. माझ्या डेऱ्यामध्ये जमिनीत त्या पुरलेल्या आहेत. त्या देवाकडे त्या मी घेतल्या, त्यानं घेतल्या. तुम्हाला माहिती आहे, लोक म्हणजे देवाची जी वस्तू आहे देवाकडे गेली पाहिजे ती मी माझ्याकडे ठेवून घेतली. पण कशामुळे? हा कोणता लोभ आहे? द्रव्याचा लोभ. आणि तिमोथेच्या पत्रात म्हटलेले द्रव्याचा लोभ न काढू. ऐका, द्रव्याचा लोभ सर्व वाईटाचं मूळ आहे. त्यामुळे कित्येकाने आपला विश्वास गमावलाय. आणि हे कारण होतं. आणि काय झालेलं, त्या आकाराचा शेवट काय झालेला आहे? सर्व नष्ट झालेलं आहे. समजतंय तुम्हाला? समजतंय? मग हा लोभ याची सुरुवात कुठून झाली? कोणता अवयव पडतो? हॅलो, आहेत का डोळे तुम्हाला? आता असं म्हणायला नको, ज्याला जसं प्रभू म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको, ज्याला डोळे आहेत तो
हॅलो, आपल्याला जोडायचं नाही पण एक गोष्टही करायची. समजतंय तुम्हाला? कुठून आलं ते? गोष्टी डोळ्याने पाहिल्या. समजतं? अवयव बघा, आम्ही सकाळी गीत गात असताना आम्ही आमचं समर्पणाविषयी बोललेलं आहे. कुठलं समर्पण करायचं आहे? हो, बॉडी. सगळा प्रॉब्लेम हिच आहे. कुठे हिथे प्रॉब्लेम. आता पुढे शिकणार प्रॉब्लेम काय? हिच आहे. समर्पण करायचं म्हणजे काय करायचं? समर्पण करा म्हणजे करायचं काय? समर्पण करतं. तुमची देवाला ग्रहणे येते म्हणून काय करा? म्हणजे देवाला देवाच्या ख्रिस्ताची वृत्ती माझ्या असं एक करायचं. माझ्या ठिकाणी येशू असतात तर कोणत्या डोळा काय काय विचार केला असता? माझ्या जागी येशू आहे. दादांनी मी मागच्या वेळेला आम्ही बसलो होतो, खूप सुंदर गोष्ट एक डिस्कस करताना सांगितली. जर येशू ख्रिस्त स्वतः देव असताना जर मानव पुत्र होऊन या सगळ्या गोष्टी करतो, तर आम्ही येशू सारखं का होऊ नये? हॅलो, समजतंय? त्यासाठी दोन गोष्टी करायच्या. आमचा त्याग असला पाहिजे. मी कसं जीवन जगतो हे महत्वाचं नाही, मी कुणासाठी जीवन जगतो हे महत्वाचं. समजतंय? ओके, काय म्हटलेले? लोभ. आता बघूया दुसरा अजून उदाहरण. समजलं तुम्हाला? हो की नाही? करा. 2 शमूएल 11 वचन 2. 2 शमूएल 11 वचन 2. संध्याकाळच्या सवयी दावीद पलंगावर राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तिथून पाहिली. ती स्त्री दिसायला फार सुंदर होती. पहा, या ठिकाणी पहिली निर्गम 20:7 मध्ये शेजारच्या पत्नीची अभिलाषा बाळगू नको. इथे दाविदाला तुम्हाला माहितीये का, शल्मोनाला किती पत्नी होत्या? उपपत्नी किती होत्या? ओके, जाऊ द्या, परीक्षा नाही घेत तुमची. लास्ट टाइम मी सांगितलं होतं. हां, ओके. दाविदाला सुद्धा आता ही जी आहे, ही महिला एक बहीण जी आहे ती स्नान करत आहे. त्यानं काय केलं? गच्चीवरून काय म्हणतो? वचन वाचा परत. संध्याकाळच्या सवयी दावीद पलंगावर उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन लागला. तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तिथून पाहिली. त्याने पाहिली आणि मग वासना जागृत झाली आणि मग त्या स्त्रीला आणून तिच्यावर त्याने व्यभिचार केला. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याने व्यभिचार केला. नंतर समजलं की ती स्त्री जी आहे ती प्रेग्नेंट आहे. नंतर त्यांनी काय केलं? बत्शेबेवर व्यभिचार केल्यानंतर तिच्या पतीने काय केलं? देवाचा कोप ओढून घेतला. नाथाना त्यावेळेला त्याची काय केली? कान उघडणी केली. त्याच्यानंतर स्तोत्र 51 लिहिलेले, पण पश्चाताप केला. लोक देवाची मर्जी तू तिथं देवाची राजी आणि तुमचे अपत्य झालं ते वाचण्यासाठी तो उपास करत आहे. देव म्हणणार नाही होणार नाही. आज तुम्हाला नाही काही गोष्टी शिकायच्या प्रियानो. जर आम्ही शिकवणार नाही तर कोण शिकवणार आहे? हॅलो, समजतंय?
आज तुम्हाला इथे धनाचा लोभ, इथे स्त्रीचा लोभ. तुम्हाला उदाहरण, कारण आपल्याला पुढे शिकायचे बरंच, म्हणून थोडक्यात सांगतो. गेझीला कोड कशामुळे आला बोला, माहितीये का? गेझीला कोड कशामुळे आला? कोड कुणाला होतं? नामानाला. अलीशाने नामानाचं कोड बरं केल्यानंतर नजरानं आणला होता त्याने, तो स्वीकारला नाही अलीशाने. पण गेझीनं बघितलं काय 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 काय, पळत गेला, घेतल्या गोष्टी आणि ठेवल्या. अलीशानं विचारलं कुठून आला? इथेच होतो महाराज, इथेच होतो. एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची, मनुष्य सर्वांना फसवू शकतो, परंतु दोन व्यक्तीला फसवू शकत नाही, दोघांना. एक स्वतःला, समजतंय? हॅलो, प्रेज द लॉर्ड. गंभीर राहू नका, ऐका. हालेलुया. गेझीला नामानाचं कोड गेझीला. कोड हे अशुद्धतेचं दर्शक आहे जुन्या कारणाने. कशामुळं? लोभ. हनन्या सफीराला कशामुळे पडले? लोभ. म्हणून आज आम्हाला एक आत्मपरीक्षण करायचंय या लोभामुळे. आणि तुम्हाला माहिती असू द्या, लोभ जो आहे हा मूर्तीपूजेशी संबंधित आहे. आता पुढे शिकूया आपण मूर्तीपूजा कशा कशा प्रकारची शिकायचे, होय की नाही? पण आज आम्हाला आमच्या रोजच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले तर आम्हाला एक गोष्ट शिकायची, आम्हाला नाही म्हणायला शिकायचं. सगळ्यात माझं आवडतं पात्र योसेफ आहे आणि दुसरा योना. म्हणजे बाकी सगळे असं, मला माझं एक वैयक्तिक सांग. योसेफ एक अशी व्यक्ती आहे पापाला नाकारणारे, पापापासून दूर पडणे. आज आम्हाला आणि योसेफ हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषय दर्शवतं असं अभ्यासक म्हणतात. हॅलो. पण आज तुम्हाला आणि मलाही या गोष्टींना ज्या जगात राहत असताना सामोरे जायचं आहे. म्हणून मगाच तुम्हाला म्हटलं, आम्ही जर समर्पण केलेलं आहे, माझा डोळा जर मी प्रभूला दिला आहे, तर मी येशूच्याच नजरेतून बघणार. हो का नाही? त्याला समर्पण म्हणायचं. नाहीतर असं नाहीये की देवळात आलं की देवदूत बाहेर गेलं की भूत, म्हणजे भूतासारखं जीवन. भूत नाही म्हणजे इथे आलं की पवित्र आत्म्याच्या प्रवाहात, बाहेर गेलं की बस कुठेतरी स्टॉप. कारण आता आम्हाला काय करायचंय? देव, आम्ही खूप विचार करत होतो, प्रभू आत्म्यांची भर का घालत नाही? त्याचं कारण आहे, कारण नवीन आत्मे आले तर सांभाळलं पाहिजे ना. हॅलो. आम्ही मागच्या 2 महिन्यापूर्वी एक दिवसाच्या ट्रिपला, आम्ही बायबल कॉलेजला जे होतो नंतर गेलोत आम्ही, तर एक दिवसाच्या ट्रिपला आम्ही नगरला गेलो. कुठे गेलो? नगर माहिती आहे? नगर जिल्हा. किती लोकांना माहिती? एका वस्तीवरती गेलो. तर ते आम्ही गुगल मीटच्या माध्यमातून ते कुठून तरी त्यांना आता तिथले माझ्याबरोबर एक बायबल कॉलेजला एक बहीण होती, संगीता गोडके म्हणून. तर ती तिकडची आहे. तर त्या ह्याने ते आम्ही म्हटले की आपल्याला जायचं. मग ते लोक तिकडून आले, मी इकडून गेलो. आम्ही एका शहरात गेल्यानं, एका खेड्यात गेलो. तिथून वस्तीवरती जायला लागलो. त्या वस्तीवरती ज्यांच्या घरी आम्ही गेलो तिथे प्रार्थना आम्ही घेतल्या. तर शेजारी एक मुलगी होती आणि एवढी दडपणामध्ये होती पियानो की ती इतकी त्रासातून गेलेली होती. आणि ज्यावेळेला प्रार्थनेचा आवाज ऐकला तर त्या बहिणीला म्हटली की माझ्याकडे बिया का. मग तिचा नवरा गेला तर मग तिनं सांगितलं की आम्ही
पुष्कळ दिवसापासून येशूचा स्वीकार केलेला आहे, प्रभूमध्ये हे आहे, परंतु आम्हाला जाता येत नाही इतक्या त्रासामध्ये. आणि म्हटली की मी आज आत्महत्या करणार होते. काय म्हटली? मी आज आत्महत्या करणार होते म्हटलं. मग तिनं तिच्या गोष्टी सांगितल्या आणि प्रार्थना केली आणि परत तिने प्रभूचा स्वीकार केला. परत तिच्या जीवनाचं देवानं रिस्टोरेशन केलं. आज मला तुम्हाला हे सांगायचे, एक आत्मा सुद्धा देवासाठी महत्वाचा आहे. प्रभूचं वचन म्हणतात 99 धार्मिकाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा एक पापी पश्चाताप करतो. ती पापात पडलेली होती दडपणामध्ये, परंतु तिच्याकडे लक्ष कोणी द्यायला नव्हतं. प्रभू आज लोक देतोय, पण आज आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायची जबाबदारी आमची आहे. आमची आहे. काळजी घेतली पाहिजे आम्हाला त्यांची. मी प्रभूला म्हणलं एक आत्म्यासाठी, एक आत्मा सुद्धा देवासाठी किती मौल्यवान आहे प्रियानो. आज तुम्हाला मी काल हिच्याबरोबर बोलत होतो की आमच्या तिथून पालखी जाते, ते लोक किती त्याग करतात. कुठं राहील त्या गोष्टी. आणि आम्ही देवाला एवढं देव, आमचा तो जिवंत देव आहे, त्याच्यासाठी आम्ही एवढं सहजरित्या देवाला घेतो. देवासाठी आमचं योगदान काय आहे? तर त्या लोकांच्या पेक्षा आम्ही अधिक स्पेशल किंवा चांगले होतो म्हणून देवानं निवडलंय का तुम्हाला? मला निवडलंय तर काहीतरी घेतोय प्रियानो. पण आज आम्हाला बदललं पाहिजे प्रियानो. आज आम्हाला आमच्या स्वतःसाठी ना, प्रभूसाठी जीवन जगायचा निश्चय करायचा. देव रिस्टोरेशन करणार आमचा देव आहे. परत नव्यानं आमच्या जीवनाचा उपयोग करेल. आमेन. ओके. सो देवाला धन्यवाद, देवाची स्तुती असो. दुसरं आहे मूर्तीपूजा. काय म्हटलेलं आहे? 4 कर्म करू नका. आता काय म्हटलेलं? मूर्तीपूजा. मूर्तीपूजा लोक धरू नका. सॉरी, लोक धरू नका. दुसरं काय आहे? मूर्तीपूजा. मूर्तीपूजा जी आहे त्याच्याविषयी तुमचं मत काय मला सांगा. मूर्तीपूजा तुम्ही कशाला समजता? बोला. नाही, प्रत्यय म्हणजे मूर्तीपूजा या शब्दातून मूर्तीपूजा म्हणजे काय नक्की तुम्ही हे करता? ईश्वरापेक्षा कुठल्याही गोष्टीला अधिक स्थान, पहिलं स्थान. ती सुद्धा एक मूर्तीपूजा आहे. ओके. नाही, आता काही आपल्याला काय वाटतं की आयडल वर्शिप म्हणजे फक्त मूर्तीपूजा नाही ना. कारण जुन्या काळात पाहतो की कशाची प्रतिमा तयार करू नको, त्याच्या पाया पडू नका, तेही आहेच आहे. परंतु ती मूर्तीपूजा आहे, त्याला वर्गणी देणं किंवा त्याच्यामध्ये सामावणे हा सुद्धा एक त्याचाच भाग होतो. एक दुसरी मूर्तीपूजा आहे, काढूया. 1 शमूएल याचा 15वा अध्याय वचन 23. बघा काय म्हटलेलं आहे, पटपट काढा. 1 शमूएल याचा अध्याय 15 वचन 23. अवज्ञा जागृतीच्या पापासमान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवतार्चन यासारखा आहे. परमेश्वराचा शब्द मोठा आहे म्हणून त्याने तुला राज्यपदावरून झुकावून दिले आहे. लक्षात घ्या. काय होते मूर्तीपूजेविषयी काय म्हटलेले? पहिला इस्रायलचा पहिला राजा जो आहे, राजा शाऊल, याचविषयी काय म्हटलेले? शमूएल काय सांगते तिथे? अवज्ञा जादूगिरीच्या. अवज्ञा म्हणजे काय? अवज्ञा जादूगिरीच्या पात्र मूर्तीपूजेविषयी चालत. हट्ट हा देवतार्चन यासारखा. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही हट्ट करता का? हट्टी आहात का? हट्टी व्यक्तीचा स्वभाव मी तुम्हाला सांगतो. हट्टी व्यक्तीचा मग आत्मवर्षण करू शकतो. हट्टी व्यक्ती अशी असते, तिनं जे मनात ठरवलंय ना तेच करणार. तुम्ही कितीही त्याला सांगा,
किती त्याला तुम्ही सांगा, तर त्यानं जे ठरवलंय ना तेच करणार. बघा आता तुम्ही लहान बच्चे मोबाईलसाठी हट्ट करतात. तू कितीही त्याला काय करा, दुसरीकडे लक्षही करायला बघा. जोपर्यंत मोबाईल देत नाही तोपर्यंत भोका काय म्हणतात ते पण ठेवणारच नाही. तो रडत कंटिन्यू रडत बघा राहतं की नाही. एक उदाहरण म्हणून सांगत, तुम्ही अनुभव घेत असाल. आज तसा स्वभाव आहे का आमच्याकडे? आपल्या शेजाऱ्याला विचार, तुमचा स्वभाव आहे विचारू नका, आपला पण विचार. तसा स्वभाव आहे का? जे तुम्ही ठरवता तुम्हाला, म्हणजे एक गोष्ट ही ते काय हट्टीपणा, देवाची इच्छा आला माहीत होती काय करायचंय, तरी सुद्धा त्यानं जे ठरवलं तेच त्यानं केलं. आणि अजून काय वर्ण, ज्यावेळेला शम्युएल तो काय म्हणतो, शम्युएल भेटायला येतो तर तुम्ही अध्याय वाचाल तर तुम्हाला कळेल, पण तुम्ही देवाचा शब्द पाळलाय. तो म्हणतो देवाचा शब्द पाळलायस, म्हणतो ते शेरडा बेंडाचं बेंबावणं कशाला, देवानं सर्वस्वाचा नाश करायला सांगितलं होतं आम्हाला एकांचा. हॅलो, समजतंय? जड अन्न वाटते काच, माझ्यापेक्षा जड अन्न देत असतील त्यांना. हॅलो, प्रेज लॉर्ड. कारण आता दूध भात झालं है की नाही? येस. ओके, समजतंय? हट्ट हा देवाची इच्छा माहीत असताना सुद्धा आपली इच्छा, देवाची इच्छा आहे, पहिलं तू देवाच्या मंदिरात आलं पाहिजे दर रविवारी. देवाची इच्छा आहे, माझी इच्छा आहे फंक्शन, माझी इच्छा पाहुण्याचं हे. लक्षात घ्या, जसं आता माधुरी त्यांनी सांगितलंय की देवाचं स्थान एखाद्या व्यक्तीला देणं ही सुद्धा मूर्तीपूजा आहे. कामाला देणं मूर्तीपूजा आहे. देवापेक्षा काही ग्रेट. तुम्हाला अस्तित्व कशामुळे हो? तुमची ओळख कशामुळे आहे? तुमच्या ठाई जीवनाचा श्वास आहे म्हणून अस्तित्व, म्हणून ओळख आहे. बरोबर आहे हो की नाही? एकदा बघा, आता दादा बाबा काका पुण्याला गेले आणि तिकडच विकेट पडली. काय म्हणतो, दादा कधी येणार म्हणतो का? बॉडी कधी, ओळख संपली. आज मग तो जीवनाचा श्वास कुणी ठेवला आहे? हो, बोला की. आहे ना. माझी ओळख कशामुळे आहे? देवानं माझ्या ठाई जीवनाचा श्वास ठेवला म्हणून आहे. हॅलो, समजतं तुम्हाला? मी पहिली प्रीती कोणा केली पाहिजे? प्रीती करणं म्हणजे काय करणं माहिती आहे? अध्यापन. हा, प्रीती करणं म्हणजे आज्ञा पालन आहे. प्रीती करणं म्हणजे, आज तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, प्रीती करणं म्हणजे देणं. प्रीती करणं म्हणजे देवानं जगावर प्रीती केली, म्हणजे काय केलं? दिला. प्रीती करणं म्हणजे स्वतःला देणं, पूर्ण मनाने. मन द्यायचंय प्रभूला. नुसतं ते, सॉरी टू से, आपण तुम्ही खूप चांगले लोक आहात. बाहेर ते गीत म्हटलं जातं, मेरा दिल बने तेरा सिंहासन. चांगलं गीत आहे. मेरा दिल बने तेरा पुढं मेरा आत्मा तेरा आसन. है ना. बोलतं दिल बने तेरा सिंहासन. सिंहासन तिसऱ्याला दिलेलं असतं, तिसराच बसलेलं असतं तिकडं. होतं की नाही? तुम्ही चांगले लोक आहात, मी तुमच्याविषयी नाही म्हणत, वस्तुस्थिती बघतोय मी. पण आज प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मूर्तीपूजा काय आहे? हट्ट. म्हणा हट्ट. मी हट्ट करणार नाही. राणी, आवाज येत नाही तुझा. आमेन, प्रेज लॉर्ड. हा, ओके. हट्ट. आता मूर्तीपूजा पुढे बघा.
कलसेकरास पत्र 3 अध्याय 5 आणि 6 वचन पटपट करा चला. आता मगाशी तुम्ही उभे राहून गीत गात होता, आता मी उभा राहिलो, तुम्ही बसले. कलसेकरास पत्र 3 अध्याय वचन 5 आणि 6. पृथ्वीवरील तुमची अवयव म्हणजे जात, अमंगळपणा, हळूहळू. पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, तुमचे अवयव. अवयव म्हटले, अवयव कुठे? हा बोला. जार कर्म, अमंगळपणा कळतो का? जार कर्म तुम्हाला सांगितलं. अमंगळपणा कळतो? अमंगळपणा, अमंगळपणा. तुम्ही अनुवाद याचं पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे छाछू करणारा, शकून मुहूर्त पाहणारा, पहिला आम्ही बघायचो, मी प्रभूत नव्हतो त्यावेळेला, राशी बघायचो माझी कुठली आहे, कुंभ, मग काय काय आहे, हां, शुभ अशुभ, हे देवाच्या दृष्टीनं अगणित होम करणारा, दैव प्रश्न विचारणारा. माझ्या देवरश्मीची मैत्रीण होती, मी बी जायचो तिच्याबरोबर, म्हणजे त्याच्यामुळे ते असायचं आम्हाला माहिती हळदी कुंकू. मग ते मी प्रभूत आल्यानंतर आईनं सुद्धा तो प्रयत्न केला होता, माझ्या दुधात हळदी कुंकू टाकलं होतं, पी ये येशूकडं परत तिकडे ये. मला काहीच नाही झालं. एक सांगत आहे अमंगळ, त्याला बायबल म्हणतं अमंगळ. तुम्ही करत नाही, चांगली गोष्ट करता नाही, देवाला धन्यवाद. हां, कामवासना. कामवासना म्हणजे काय? बोला बोला. कामवासना शरीराची वासना. त्यामध्ये फक्त याच वासना नाही, तर त्यामध्ये जर कुठल्या प्रकारचं व्यसन असेल ते सुद्धा त्याच्यामध्ये येतं. हॅलो, समजतंय? देहाची अभिलाषा पूर्ण करायची. पुढे कुवासना. कु म्हणजे वाईट, दुसऱ्याचं हित. तुमचं एखाद्यावर जमत नसेल तर जगातल्या लोकांना सांगतोय, आणि जर का त्याचं काय झालं तुम्हाला कळालं, बराबर न्याय झाला बघा, त्याला तसंच पाहिजे. त्याला तसंच पाहिजे, नाही का? हा, कुवासना. एखाद्यानं गाडी घेतली, जलस असतो, नवी गाडी आली, माझ्या आधी ह्याला कशी काय मिळाली, काय काय तर गावाकडे हे करत काय करतात, गाडी हे त्याला जाता जाता हा गाडी घेतली, अभिनंदन बरं का. मग तिसरीकडे जाऊन त्यानं गाडी घेतली, हप्त्यात घेतली, तुला काय करायचंय बाबा. कुवासना म्हणजे दुसऱ्याविषयी वाईट. वाईट. तुम्ही तसे लोक नाही. नाहीत. देवाला धन्यवाद. Yes, thank you, Lord. मूर्तीपूजावर येत आहे. पुढे बघा काय म्हणतंय. हा हा, हो आला का लोभ, याला काय म्हणावं म्हणतं, हा, याला याला बोला बोला, याला. ह्या जर गोष्टी करत असेल तर आम्ही मूर्तीपूजा करतो. 6वं वचन काय म्हणतं? त्यामुळे देवाचा कोप होतो. पुष्कळ लोक सांगतात जुना नवीन करा, देवाचा कोप होत नाही. आता या वचनाचं मला सांगा, देवाचा कोप होतो का? होतो, पण फरक आहे. काय फरक आहे सांगतो. पहिला कोप झाला की हा, आता कोप होतो, पण येशूचं रक्त आडवं येतं त्या कोपाला. हॅलो, प्रभू तुमच्या माझ्यासाठी मध्यस्थी करतो, रद्द बदली करतो. एक संधी बापा, एक संधी दे, मारू नको पण थोडा, कारण मी पीडित झालो, जेणेकरून माझं बरं झालं की मी तुझे नियम शिकलो. कधी कधी पीडा येते आम्हाला आत्मवर्षण करायचं, कुठं चुकलोय का मी. हॅलो, समजतंय तुम्हाला? खूप होतो का? हॅलो, खूप होतो का? बायबल म्हणतं होतो का? तुमच्या बायबल, माझ्या बायबलमध्ये खूप होतो म्हणे. तुमच्याकडे काय म्हणतं? होतं का? हा, ओके. देवाला धन्यवाद. इफिसकारास पत्र 5 अध्याय 5 वचन वाचा पटकन. मूर्तीपूजा कळते का? याला मूर्तीपूजा म्हणावं.
मूर्ती फक्त एवढीच नाही, आयडल म्हणजे मूर्ती नाही, मूर्तीपूजा नाही, तर ही देवाच्या वचनाप्रमाणे मूर्ती आहे. बोला इफिसकरास पत्र 5 अध्याय वचन 5. बघा बघा जार कमी झालं. पुढे हा वाचा. अशुद्ध कृती कळते का? अशुद्ध. बर मला सांगा, प्रभू येशू ख्रिस्तानं एक गोष्ट सांगितली, मनुष्य अशुद्ध कशाने होतो? हे की नाही? हात धुवून नाही. तर प्रभू काय म्हटलं? मनुष्य जे काही खातो ते शौचकुपाटे बाहेर पडतं. मनुष्याच्या अंतकरणातून गोष्टी मुखावाटे बाहेर येतात, त्याने मनुष्य अशुद्ध होतं. मग त्या गोष्टी काय काय येतात? मार्क 7व्या अध्यायात म्हटलेले काय म्हटलेले? अंतकरणातून काय काय येतं? शिवीगाळ, राग, द्वेष, मत्सर, हेवा, तिरस्कार, या गोष्टी कुठून आहेत? देहाची कर्म आहे. ती कशाची आहेत? आणि त्या मनुष्याला अशुद्ध करतात. प्रभूनं सांगितलं. हा, अशुद्ध कृती करणारा. पुढे किंवा बघा लोक आहेत तिथे. हा बघा काय म्हणतात देवाचं वचन. हा बोला, जोरात बोला. हा मूर्तीपूजक आहे. पुढं नाही. म्हणून प्रभू म्हटला, प्रभूजी म्हणणारे सगळेच स्वर्गाच्या राज्यात येतील. हॅलो, या देवाचं वचन म्हणतात वारसा मिळणार नाही. आणि म्हणून आज आम्हाला आत्मपरिशोधन करायचे. कळत न कळत अज्ञानामध्ये धिटाईने या जाणून बुजून माझ्याकडून पाप होतं का? पहा, आज जसं इथं रेकॉर्डिंग चाललंय ना, वरती बी रेकॉर्डिंग चाललंय. विश्वास ठेवता तुम्ही? श्रीमंत मनुष्याने लाजराचं संभाषण अब्राहम बरोबर चाललेलं होतं, आहे ना? श्रीमंत ह्या लाजराला पाठव रे बाबा तिकडे खाली. ऑलरेडी म्हणला मोशे, अहरोन बाकी आहे तिथे, त्यांनी त्याचं ऐकावं. प्रभू म्हणा आहेत. पास्टर सुनील आहे तिथे, पास्टर पवारला बी मी इकडे पाठवलंय, ऐका. तर हेच वचन उद्या तुमचा आणि माझा न्याय करणार. या वचनाप्रमाणे तुमचा आणि माझा न्याय सेवेचा होणार आहे, होणार. आमेन. कारण तुम्ही बोलावलेले नाही, तुम्ही निवडलेले लोक आहात. आमेन म्हणा की का? खात्री नाही होय का? गरम होत आहे मला, सगळ्यात जास्त गरम झालं पाहिजे. हॅलो, कंटाळा आला का? कंटाळा आला तरी सोडत नाही तुम्हाला मी. प्रेज लॉर्ड, हालेलुया. ओके, सो देवाला धन्यवाद. पुढं काय म्हटलेलं आहे पहा. पहिलं लोक, दुसरं मूर्तीपूजा, तिसरं काय म्हटलेलं आहे? जार कर्म. जार कर्माविषयी शिकलो आपण, आहे की नाही? जार कर्म कळालं तुम्हाला? हो का? हा, पुढे प्रभूची परीक्षा. त्या इस्रायल लोकांनी प्रभूची परीक्षा पाहिली. आम्ही प्रभूची परीक्षा पाहतो का? पुष्कळांचं नाहीच उत्तर आहे. पाहतो का? पाहतो तर कशी पाहतो? पाहतो का? अटी शर्ती असतात का आमच्या? अटी शर्ती, तू असं केलंच तर मी हे करेन, आहे की नाही? 7 रविवार येतो पण माझंही झालं पाहिजे, असतं का? तसं का? अटी शर्ती आहेच की नाही? प्रभू ती माझं काम झालं, मी या गोष्टी करेन, मी या गोष्टी देईल, होतं का? प्रभू आज आम्हाला चेंज व्हायचं. प्रभू तू द्यायला समर्थ आहेस, मी विश्वास ठेवतो. तू दिलंस, वन डे मिळणार. त्याही पलीकडं तुझी इच्छा असेल तर देवाच्या इच्छेचा आदर करायला शिका. कोणत्या बापाला वाटतं माझ्या लेकराला
चांगल्या गोष्टी वाटत नाही की चांगल्या गोष्टी असाव्यात म्हणून. वाटतं की नाही राज? साराला सर्व बेस्ट पाहिजे का नको? वाटतं की नाही? मलाही वाटतं. माझ्या 3 मुली आहेत, सगळ्या गोष्टी बेस्ट आहेत. प्रभू म्हणतो तुम्ही वाईट असताना जर तुम्ही चांगल्या रीत्या देण्यात स्वर्गीय पिता जो आहे तो बेस्ट देणार नाही का? रोम 8:32 मध्ये म्हटलेलं आहे, ज्याने आपल्यासाठी एकुलता एक पुत्र राखून ठेवला नाही त्याजवळ तो बाकीच्या गोष्टी देणार नाही का? क्यों नहीं मिलता है? आप तो बोल रहे पास्टर देता है, तो क्यों नहीं मिलता है? उसकी वजह है. सुन्नी वजह ऐकायचे का नाही मिळत लवकर? काढा योहानाचे 3 पत्र, पहिले पत्र 3 अध्याय आणि 22-23 वचन बघा काय म्हणतात. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय. तेच वचन. हे लक्ष द्या काय म्हटलेलं आहे. हो इकडे लक्ष द्या. आणि आपण असं काय मर्यादा आहे कधी? आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते. काय म्हटलेलं आहे? आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून त्याच्यापासून मिळते. हा बघा कारण आहे की नाही? जर आणि तर. जुन्या करारात 92:28 मध्ये म्हटलेले, जर तू त्याची वाणी ऐकशील आणि मी आज्ञा सांगितल्या तू काळजीपूर्वक पाळशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्या मागे धावतील. तुला आशीर्वादाच्या मागे धावायचं, तेल पाण्याच्या मागे धावायचं मुळीच नाही. जागा बदलल्यानं परिस्थिती बदलणार नाही. तुम्ही बदलला तर परिस्थिती बदलणार. समजतंय काय म्हटलेले? जे काय मी मागतो ते आम्हाला मिळते. पुढे कारण बघा, कारण काय? पहिलं आपण त्याच्या आज्ञा पाळतो. एक बाजू झाली. दुसरी हितेच मेन हे आहे. आज्ञा पाळतो आणि दुसरं काय म्हटलं? पण तसं होत नाही माझ्याकडे. जे त्याला आवडतं ते करत नाही, जे मला आवडतं ते मी करतो. प्रॉब्लेम हा आहे. काय होत आहे? देवाला आवडतं, पुन्हा विषय मनात काय ठेवायचं नाही. पण माझ्या मनात आहे, मला 1 वर्षापूर्वी स्वीटी ताईनं मला बड्डेला बोलावलं नाही राव. माझ्या म्हणणं तरी एक उदाहरण सांगतोय. सॉरी तिनं बरोबर एक उदाहरण. आज म्हणजे मला जे आवडतं ते करतोय, तिने नाही बोलावं, मी नाही बोलावं. वस्तुस्थिती आहे. मला आवडतं ते मी करतो म्हणजे मी विसरलोच नाही. त्या गोष्टी करून मी प्रभू भोजन घेतोय. हॅलो कळतंय का मिळतंय? कळालं का उत्तर तुम्हाला? हॅलो समजताय? पण आज आत्मपरीक्षण करायचं. मी जे काय करतो ते मी प्रभूला आवडणारं करतो का? माझ्या त्या वर्तनाने प्रभू माझा खुश होणार का? समजतंय? हॅलो ओके पुढे. बस वाचू नका ते. 22 बस झालं ते वाचून. ओके समजलं तुम्हाला? समजलं? पहिलं बोला. चारकर्म सॉरी लो मूर्तीपूजा, चारकर्म, देवाची परीक्षा, कुरकुर होते का? कुरकुर बघा. इस्रायल लोक मध्यावर आलेत. त्यांना कशाची आठवण झाली माहिती आहे का? मिस्रातल्या म्हणतोच नाही. तिथे काकड्या होत्या.
नाही त्या तिकडे काकड्या होत्या मिळत होत्या, सगळ्या गोष्टी मिळत होत्या. इथं काय आणलंय बाबा? एक गोष्ट मला सांगतो, इस्रायल लोक मिस्रातून बाहेर आले पण मिसर त्यांच्यातून बाहेर निघाला नव्हता. समजताय? इस्रायल लोक मिस्रातून बाहेर आले पण मिसर आतून काय बाहेर निघाला नव्हता. आज विश्वास नाही तर तेच आहे. जुन्या जीवनात प्रभूत आले पण ती जुन्या गोष्टी अजून गेल्याच नाही, त्याच गोष्टी येतात. आहे की नाही तसं? समजतंय? कुरकुर म्हणून म्हणतो, कुरकुर करता का? बघा काय एवढं हे करून काय देव आमचं ऐकतच नाही. कुरकुर आहे ते. येस येस. कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुति हो. हालेलुया. यीशु मिला, सब मिला. हालेलुया. सही समय पे परमेश्वर आपकी हृदय की मांग पूरी करेगा. आमेन आमेन. हालेलुया. येस. प्रेज लॉर्ड. समजतंय तुम्हाला? बोला. आता आत्मपरीक्षण करायचं. पहिलं काय बोला? लोभ, मूर्तिपूजा, चार कर्म, देवाची परीक्षा पाहणे, कुरकुर करणे. या गोष्टीमुळे देव बहुतेकांच्या विषयी संतुष्ट नव्हता. पण आज आम्हाला आत्मपरीक्षण करायचंय की माझ्या जीवनामध्ये यापैकी काय आहे का? हो मावशी, हा तुम्ही हे करा, डिस्टर्ब करू नका कोणाला. हा प्रेज लॉर्ड. हालेलुया. समजते? आणि ह्या गोष्टी 11 वचन काय म्हणतं पुढे? या गोष्टी लक्षात घ्या. या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या. हा आता पुढं, जी आपण युगाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. हा त्या तुमच्या आणि माझ्या बोधासाठी लिहिलेल्या आहेत की त्यांनी त्या चुका केल्या, त्यामुळे देव त्यांच्यावर संतुष्ट नव्हता. त्या चुका मला करायच्या नाहीयेत. इशारा आहे. हॅलो. ह्या बोधासाठी लिहिलेल्या आहेत. आणि ह्या 5 गोष्टी जर आमच्या ह्याच्यात असतील तर या 5 गोष्टीमध्ये पुढे म्हटलेलं आहे की या जर 5 गोष्टी आमच्यात आम्ही नाही करत तर आम्ही उभे आहोत. आम्ही 12 वचन काय म्हणतात? आम्ही उभे आहोत. पण एक अजून सांगतो, सांभाळा. ज्याला वाटतं आपण उभं आहोत त्याने पडलं जाऊ नये म्हणून सांभाळा. त्याने म्हणजे काय करायचं? सांभाळायचं म्हणजे काय करायचं? बघा, ठेसबीज लागत, सांभाळा. बरं आहे की नाही? सांभाळा. या गोष्टी करू नका. नाही केल्या किंवा आत्मपरीक्षण केलं तर आज आत्मपरीक्षण करून त्या गोष्टीतून बाहेर यायचंय, पश्चाताप करायचा आहे आणि प्रभूकडून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागायचं आहे. आज पुष्कळदा आम्ही मागतो, प्रभू मला आरोग्य दे. आरोग्य मागणं काही चुकीचं नाहीये, पण आम्ही कधी मागितलंय का देवाला, देवा माझा स्वभाव बदल रे, देवा माझा स्वभाव बदल, मी पटकन राग येतोय, मला माझा स्वभाव बदल, मी चुगली करतोय प्रभू, मला माझा स्वभाव बदल. कधी गिल्टी वाटतं का तुम्हाला? ह्या गोष्टी मागतो का? ज्या गोष्टी न मागता देव देणार आहे त्याच मागत बसतोय. ज्या गोष्टी मागायच्यात आम्हाला त्या मागत नाही. म्हणून सांभाळा. आणि एक आहे शेवटी काय म्हटलेलं? परीक्षा. काय म्हटलेलं परीक्षेविषयी? 13 वचन. हा पहा, ह्या गोष्टी कुठे येतात? ह्या परीक्षेच्या कार्यकाळामध्ये येतात. नाना प्रकार, याकोबाच्या पत्रामध्ये नाना प्रकारच्या परीक्षेला तुम्ही सामोरे जाता त्यावेळेला आनंदच माना. परीक्षेत काय होतो?
संकटात, रोमकराच्या पत्रात म्हणले संकटात धीर, धीराने शील, शीलाने आशा आणि आशा लाजवत नाही. आम्हाला काय करायचंय? का संकट, का परीक्षा असते? 2 गोष्टीसाठी असते. कारण परीक्षा नसते तर प्रमोशन नाही. परीक्षा काय येते? याकोबाचं पत्र करा पहिला द्या पटकन. याकोबाचे पत्र पहिला अध्याय आणि 2 ते 4 वचन. 2 ते 4 वचन. हा पहिलाच एकच आहे. एक पहिला म्हणजे पहिलं याकोबाचे एकच पत्र आहे, पहिला अध्याय आणि 2 ते 4 वचन. हा लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. पुढे हा 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 विश्वासाची पारख उतरला नाही, धीर उत्पन्न होतो. पुढे हा प्राप्त व्हावी. परीक्षा यासाठी असते, पूर्णतेसाठी असते. परीक्षा यासाठी असते. परीक्षेनंतर प्रमोशन येतं. शद्रक, मेशक, अबेदनगो यांना परीक्षेत जावं लागलं. परीक्षेनंतर त्यांना ते भाग्यात चढले म्हणतात. दानिएलाला सिंहाच्या गुहेतून बाहेर पडायला लागलं. सिंहाच्या गुहेतून प्रभूनं काढलं, पण जावं लागलं. त्याच्यानंतर प्रमोशन मिळालेलं आहे. याकोबाच्या पत्रात 5व्या अध्यायात लिहिलेलं आहे की योबाच्या विषयी आम्हाला धीराविषयी पाहायला मिळतं. त्याची परीक्षा झाली. त्याच्या परीक्षेच्या कार्यकाळात काय झालं? त्याच्या पूर्वयापेक्षा त्याचं उतारवं आशीर्वादी झालं. परीक्षेला सामोरे जायला लागलं. देव आमच्या शक्तीच्या पलीकडे परीक्षा होऊ देत नाही. ग्लास आहे, लक्षात घ्या, ग्लास आहे, तांब्या आहे आणि घागर आहे. 3 गोष्टी लक्षात. पुढे काय? ग्लास आहे, तांब्या आणि घागर आहे. कोणी, तुम्ही आणि मी सुद्धा घागरभर पाणी ग्लासात ठेवू का? होतो का? तिची क्षमता आहे तेवढंच ठेवणार ना. तशी आमची जी क्षमता आहे त्याच याच्यातून आमची परीक्षा केली जाईल. समजतं तुम्हाला? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षा रद्द होणार नाही. परीक्षा ही होणार. कारण प्रभूचं वचन म्हणतात त्याच्यातून निभावण्याचा तो उपाय करेल. त्याच्यातून निभावण्याचा उपाय करेल. परीक्षेच्या कार्यकाळामध्ये धीर असणं नितांत गरजेचं आहे. कारण उतावळापणा काय होतो? देवाचं वचन म्हणतं उतावळ्या पायाचा माणूस वाट चुकतो. ओके, समजते तुम्हाला? समजलं तुम्हाला? पण आज आम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे. या 5 गोष्टी पैकी आमच्या जीवनात एखादी गोष्ट आहे का? जर आज असेल तर पश्चाताप करायचा, देवाकडून सामर्थ्य मागून घ्या आणि रोज प्रभूच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन करून विजयी जीवन जगा. आता ह्या गोष्टी करायच्या नाही. मग आता एकाने विचारलं, पतन होऊ शकतं का माणसाचं, विश्वासणाऱ्यांचं? होऊ शकतं का? होऊ शकतं का? कारण इथं म्हणलेले ज्याला वाटतं उभं आहोत त्याने पडलं जाऊ नये म्हणून सांभाळावं. एक वचन आम्ही वाचूया आणि मग प्रार्थनेमध्ये जाऊया. पेत्राचे 2 पत्र, आणि वचन 10 कोणीतरी वाचलं, 10 आणि 11. पेत्राचे 2 पत्र, पेत्राचे 2 पत्र, पहिला अध्याय आणि 10-11 वचन. हा
तुमची निवड दृढ म्हणजे घट्ट, म्हणा घट्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. पुढे असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही. हालेलुया. कधीही होणार नाही. काय करायचंय? प्रयत्न. कशाचे प्रयत्न करायचे? वर आहेत 8 पायऱ्या आहेत, 8 पायऱ्या. मी नंतर नेक्स्ट टाइम आले शिकवेन तुम्हाला. काय करायचं नाही शिकवलं, पण काय करायचं हे पुढच्या वेळेला शिकवलं. प्रेज लॉर्ड. ह्या ज्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचं पतन कधीही होणार नाही. आणि अजून काय म्हटलं पुढं? हा. आमेन. कुठे प्रवेश होईल? म्हणजे कुठं? हे कशाविषयी आहे माहितीये का तुम्हाला? आता तुम्ही देवाच्या राज्यात आहात की नाही? आहेत की नाही? मग इथे काय म्हटलंय ते वचन नीट वाचा, त्यात जायचं नाही, नीट समजून घ्या. म्हणजे कुठे? माझा आणि तुमचा प्रभू ज्याला त्याचं गुप्तागमन अंतराळात होईल, जो कोणी ज्याचं कोणाचं पतन झालेलं नाहीये, पतन न होता प्रभू झोपी गेलेला आहे, तो समुदाय पहिला होते. आणि जर प्रभू आज आला तर आम्हाला गौरवी शरीर प्राप्त होईल आणि आम्ही जे चाणे त्या राज्यात प्रवेश करू. समजतं तुम्हाला? देवाच्या राज्यात आहोत आम्ही. ते राज्य कुठलं राज्य? 13 वचनाचा 11 पर्यंत. सार्वकालिक राज्यात हा विजयाने तुमचा प्रवेश होईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पण त्याच्यासाठी काय करायचंय? काय करायचंय? प्रयत्न करायचे. हो ना. आपल्या शेजारी सांगा, प्रयत्न करायचा. काय करायचंय? काय करायचं नाही आणि काय करायचंय. काय करायचं नाही शिकवलं. पुढच्या वेळेला काय करायचं ते मी शिकवेन. तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे हे खूप सुंदर काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये. पण आता डोक्यावर जाईल सगळं, आहे की नाही? म्हणून शाळेमध्ये 45 मिनिटाचा तास असतो, आहे की नाही? कारण विद्यार्थ्याच्या डोक्यावरनं नाही. ओके. ओढ होणे हे ना, बरोबर ना? आज शिकलं काय? समजलं का तुम्हाला? काय समजलं? काय? पहिला इशारा म्हणा. इशारा. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे की काय मला आत्मपरीक्षण काय माझा देव माझ्याविषयी संतुष्ट आहे काय? आणि संतुष्ट न होण्याची पाच गोष्टी. पहिली, लोभ, मूर्तीपूजा, चारकर्म, प्रभूची परीक्षा पाहणे आणि कुरकुर, या 5 गोष्टीमुळे देव संतुष्ट नव्हता. आणि म्हणून आज मला माझ्या जीवनात जशा काही गोष्टी, गुप्त पातक असेल, लपलेलं पाप असेल, मला काढायचं, पश्चाताप करायचा. येशू त्याच्या रक्ताने शुद्ध करेल आणि मला रोजच्या जीवनामध्ये मला माझं जीवन प्रभूला समर्पित करायचं आणि माझ्या जीवनाच्या द्वारे माझ्या प्रभूचं गौरव झालं पाहिजे. हालेलुया. दादा पुढे येतील आणि प्रार्थने चालवतील. आपण सर्वजण डोळे बंद करूया. आपण देवाच्या सानिध्यात उभं राहूया. Thank you, Lord Jesus. Thank you, Lord Jesus. Thank you, Holy Ghost. Thank you, Lord. Thank you. Praise the Lord, everybody. या प्रियांनो, आपण शेवटी प्रार्थना करूया. आजचं जे वचन आलेलं आहे आमच्यापर्यंत आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी पुन्हा प्रभूने आम्हाला संधी दिलेली आहे. त्याचा आपण ॲडव्हान्टेज घेऊया आणि आत्मपरीक्षण करत राहूया. ऐकलेल्या वचनावर आम्ही मनन करत राहूया. आजी जी वचनं या ठिकाणी आम्ही वाचलेली आहेत ती घरी जाऊन आम्ही पुन्हा काढूयात, वाचूयात, त्याच्यावरती मनन करूयात, जेणेकरून
ते जे वचन आहे ते आमच्यामध्ये कार्य करेल. स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझा सेवक या ठिकाणी उभा राहून जे जे गोष्टी आज बोलला आहे बाप्पा, त्या गोष्टी आमच्या कानापर्यंत आलेल्या आहेत. आणि बाप्पा, जे आमचे विचार आहेत ते तू जाणतोस, समजतोस. वचन ऐकताना तू आमच्याशी ज्या ज्या गोष्टी बोलला आहेस त्या त्या गोष्टी करण्यासाठी प्रत्येक भावा बहिणीला पवित्र आत्म्याच्या द्वारे सामर्थ्य तू पुरव बाप्पा, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहोत. बाप्पा, आजच्या वचनासाठी तुला धन्यवाद देतो. देवाच्या सेवकासाठी तुला धन्यवाद देतो. इथं असलेल्या प्रत्येक भावा बहिणीसाठी बाप्पा तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो. बाप्पा, इथून पुढे पूर्ण आठवडा आमच्याबरोबर राहा आणि आम्हाला पुन्हा जी आज आत्मिक पेरणी झालेली आहे आमच्यामध्ये बाप्पा, ज्या आत्मिक गोष्टी तो आमच्यामध्ये पेरल्यात बाप्पा, त्याचं फ्रूट, त्याचं पीक, त्याचं जे हार्वेस्ट आहे बाप्पा, उद्यापासून आत्तापासून पुढे आम्हाला घेता येऊ देत, अशी प्रार्थना विनंती करत आहे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून ऐक बाप्पा. आमेन. या आपले भाव आपल्याला पुढे स्तवनामध्ये चालवतील. थँक्यू. Thank you, Lord. सो किती लोक एक्साइटेड आहेत? हालेलुया. लाईट गेल्यामुळे झोप आली, नाही, आळसपणा आला? बिलकुल नाही, सगळे फ्रेश आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाचे अद्भुत लोक आहात. ऑसम. हालेलुया. ज्याच्याकडे येशू आहे त्याला सर्वस्व त्याचं प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. It's
धन्यवाद प्रभु, धन्यवाद, मैंने सारे बंधन तोड़ दिए। हालेलुया। सारे बंधन Thank you, तोड़कर Jesus. हमें आजाद किया है। Thank you, Yes, Lord. Jesus. हमारे Thank you, Lord. जो चुना जीवन है प्रभु, Hallelujah. उसी के लिए हमें